नमस्कार मैत्रिणींनो, कीर्तीज व्हेज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी आमच्या गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी 5 प्रकारचे भजी केलेले आहेत. कॉर्नची भजी, बटाटा भजी, आळूची भजी, मिरची भजी आणि कांदा भजी. हे कॉर्न मी खिसून घेतलेले, त्यामध्ये लाल पावडर घातले, जिरे आणि ओवा कुटून घेतलेले आहे, कोथिंबीर घातले, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. त्यामध्ये बसेल तेवढी डाळीचं पीठ घालायचं आणि सगळं ते एकजीव करून घ्यायचं. हे कॉर्नच्या भजीचं झालं. आणि कांदा भजी म्हणजे खेकडा भजी, हे मी असं लांब लांब कांदे कट करून घेतले. त्यामध्ये लाल पावडर, हळद, जिरे कुटून घेतलेले, जिरे आणि ओवा थोडं क्रश करून घेतले, चवीपुरतं मीठ घातले आणि त्यामध्ये कोथिंबीर आणि मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घातले. आणि त्यामध्ये 2च चमचे डाळीचं पीठ घालायचं. एका बाउलमध्ये मी हे बटाट्याची भजी करण्यासाठी बाउलमध्ये 4 चमचे डाळीचं पीठ घातले. त्यामध्ये नुसतं मीठ आणि ओवा आणि थोडंसं लाल पावडर टाकायचं आणि ते पाणी घालून भिजवून घ्यायचं पीठ. भरपूर असं ओवा घालायचं. हळद घातली थोडं आणि थोडीशी लाल पावडर. आणि हे कॉर्नचे भजी मी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि छान असं तळल्यानंतर ते काढून घ्यायचं. नंतर मी कांदा भजी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान हे करून कांदा भजी सोडून घेतली आहे. कांदा भजी लाल फ्राय झाल्यानंतर ते पण काढून घेतले आणि मिरचीला कट मारून मी ते पिठामध्ये बुडवून मिरची तेलात टाकली तळायला. मिरचीसाठी साधं थोडंसं ओवा आणि मीठ, हळद, तिखट घातलेलं पिठामध्ये मिरची बुडवलेली आहेत. परत हे बटाट्याची भजी बनवण्यासाठी डाळीचं पीठ, ओवा, जिरे, ह्याच्यामध्ये बटाटे डीप करून टाकलेले. हे आळूचे पानाची भजी. छान असे तयार झाले 5 प्रकारचे भजी. हे आहे बटाट्याची भजी, हे मिरचीची भजी, हे कॉर्नची भजी आणि हे आळूची भजी, हे कांदा भजी. हे झाले आमच्या बाप्पाच्या प्रसादासाठी 5 प्रकारचे भजी. बाय.